भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता पांडुरंगा करो
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव वसुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. परमपूज्यने ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा महाराज, परमपूज्यने स्वानंद सुखवंशी सद्गुरु सवाराम बाबा महाराज, स्वानंद सुखवंशी गुरु वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत. तसेच उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक मंडळी सर्व काळकरी गुणे मृदंगणी दादा मृदंगणी काका उपस्थित सर्व विणेकरी उपस्थित सर्व भाविक मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावने वंदन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग देहू गावचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा जवळजवळ सर्वांच्याच परिचयातील असलेला हा अभंग. तुकोबारा या अभंगाच्या द्वारे आपल्याला भक्ताचं लक्षण प्रतिपादन करतात. भक्त कोणाला म्हणावं त्याची लक्षणं काय त्याचं दिग्दर्शन या अभंगाद्वारे तुकोबारा आपल्याला करत आहे. भक्त कोणाला म्हणावं जो देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणावं. जो संपूर्ण देवाला समर्पित आहे त्याला भक्त म्हणावं. त्याच्याकडे कुठलेही विषय नाही, धन आवडत नाही, मन आवडत नाही, माता पिता आवडत नाही, कुठलेच विषय ज्याला आवडत नाही त्यालाच भक्त म्हणावं. अशा भक्तांच्या ठिकाणी भगवंत सर्व काळ मागे पुढे भगवंत उभे राहत असतात नाही का. ही भक्ती करत असताना भक्ताने सत्याला सहाय्य केलं पाहिजे नाही का. जिथे जिथे सत्य आहे, धर्म आहे, नीती आहे तिथे तिथे आपण भक्ताने उभं राहिलं पाहिजे. सहाय्य त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आणि जर नाही केलं त्याचंही फळश्रुती तुकोबारा या अभंगाद्वारे करत आहेत. नरकाच्या द्वारेला आपण प्रस्थापित होऊ नाही का. असा हा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्याला दिसून येतो. अभंगात प्रवेश करण्याअगोदर आजचं निमित्ताचं वर्णन करणं वक्त्याचं आधी कर्तव्य आहे. आजची सेवा सालाबाद प्रमाणे समस्त ग्रामस्थ इतडे परमपूज्यने वामन बाबा सवाराम बाबा केशव महाराज कबीर आळंदी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आदरणीय वंदनीय हरिभक्त पंढरीनाथ महाराज खाणवळ तसेच हरिभक्त प्राणशी माधव महाराजजी केशव यांच्या मार्गदर्शनाने विशेष आदरणीय आपल्या सर्वांचे परिचित जनार्दन महाराज यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आजचं हे वर्ष 68वं वर्ष आणि आजची ही 6वी दिवशी सेवा माझ्याकडच्या सामान्य सेवेकरीला मिळाली. आमचं हे परम भाग्य. खरं तर इथे सेवा मिळणं एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये फार मोठा अधिकार लागतो आणि तो काय अधिकार आमच्याकडे नाही. फक्त आणि फक्त मोठ्या महाराजांचा अर्थात सवाराम बाबांचा नातू आणि वासुदेव महाराजांचा पुतण्या हीच फक्त पुण्य आहे आणि या पुण्याच्या जोरावर असलेली ही सेवा नाही का. सुरुवातच नाही आम्हाला काय ते गायनाचं आणि ते स्वराचं काय लांब पर्यंत आमचं नातं नाही असं. बाबा जसे करून घेतील तसं आम्ही चिंतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण जेवढं शक्य होईल मर्यादित वेळेत आपण जे काही वेळ आहे त्या मर्यादित वेळेत आपण आजचं चिंतन करायचं. विठ्ठल गेले अशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. आजच्या सप्ताहाची 6व्या दिवशीची ही सेवा आणि विशेषतः दशमीची सेवा. कालच आमच्या मंदिरात मीटिंग होती. मीटिंग मध्ये असं सांगण्यात आलं मला महाराज बाबाही या दिवशी सेवा करायचे, वासुदेव महाराज या दिवशी सेवा इथे करायचे. म्हणजे माझं परम भाग्य आजच्या दिवशीला ही सेवा मिळली. ग्रामस्थांपेक्षा मोठ्या बाळाची इच्छा असावी की या स्थितीला आपण सेवा करावी नाही का. मोठ्यांची इच्छा म्हणून आजची ही सेवा. माझ्या वडिलांची मिरास का देवा तुझी चरण सेवा.
अशा या सेवा आम्हाला करायला आमचं हे भाग्य उजाळलंय, म्हणून असं हे सेवा आम्हाला मिळत आहेत. सेवा मिळणं आणि सेवा करणं हे फार भाग्याची लक्षण आहे. सहसा सेवा मिळणं आणि सेवा करणं हे काय तेवढं सोपं नाही का? येथे वडील ज्याचे करीती तया नाम धर्म ठेविती तेच येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि बाप पुढा जायते घेत पावलाची सोय. माऊलींच्या भाषेत जे वाडवडिलांनी केलं आम्ही तेच करण्याचा थोडाफार प्रयत्न करत आहोत नाही का? त्यांचा आमच्यावर उपकारच आहे नाही का? एवढा आंबा तुम्हा थोरू केला येणे उपकार म्हणून वेळा सहदरू गुरुत्व होय. त्यांनी आमच्यावर केलं, आपल्या सगळं केलं उपकार म्हणून या मंडपात आहोत. नाहीतर आपण आज कुठल्या तरी भलत्या मंडपात असतो नाही का? आदरणीय वंदनीय पूजनीय सर याज्ञवल्क्य यांनी तो उपनिषदामध्ये भगवंत किंवा देवी देवता किती प्रकारचे ते आपल्याला प्रतिपादन केलं. उपनिषद नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी अर्थात 33 प्रकारचे देवी देवता हे त्या उपनिषदामध्ये त्यांनी याज्ञवल्क्यांनी आपल्याला प्रतिपादन केलं. आपण म्हणतो 33 कोटी 33 प्रकार, पण हे कुठे? तर या उपनिषदामध्ये 4 वेद 6 शास्त्र आणि 108 उपनिषद, आणि त्या 108 उपनिषदामध्ये हा सर्वात ज्येष्ठ उपनिषद सांगितलं गेलंय. आणि त्या उपनिषदामध्ये 33 कोटी प्रकारचे देवी देवता, आणि ह्या 33 कोटी देवी देवतांचे जे उपासना करतात त्यांना भक्त म्हणतात. त्यातली 5 नित्य देवता आद्य शंकराने सांगितले: गणपती, विष्णू, शंकर, शिव, शक्ती आणि सूर्य. 5 हे देवता सांगितलेत. आणि या 5 नित्य देवतांचे किंवा देव पंचायतन असंही सांगितलं गेलंय. आणि या देव पंचायतनाचे 5 भक्त त्या देवताची जे तेथी उपासना करतात त्यांनाही तिथे पद दिलं गेलंय. गणपतीची जे उपासना करतात त्याला गणपत्य असं संबोधलं गेलंय. म्हणजे जे गणपतीची भक्ती करतात त्यांना गणपत्य असं सांगितलं गेलंय. जे विष्णूची पूजा करतात, विष्णूची आराधना करतात त्याला वैष्णव सांगितलं गेलंय. जे शंकराची उपासना करतात, शंकर महादेवांची जी उपासना करतात त्यांना शैव असं सांगितलं गेलंय. जे सूर्याची उपासना करतात त्याला म्हणतात शौर, आणि जे शक्तीची उपासना करतात आद्य दुर्गा माता ज्यांना आपण म्हणतो त्यांना शाक्त असं म्हणतात. म्हणजे 5 देवतांचे 5 भक्त, भक्ताचेही पद त्या त्या ठिकाणी आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितले गेले. फक्त भक्त शब्दाची व्याख्या ही आपण थोडी खालवर आणली. भक्त शब्दाची व्याख्या थोडी आपण खालवर आणली, किंवा त्या शब्दाचा स्तर जो आहे तो आपण आपल्याकडनं थोडा खाली आणला गेला. तेही सांगतो कसं सहज बोलून जातो आपण, सहज. तो त्याचा भक्त, तो त्याचा भक्त. खर तर भक्त फक्त देवांचाच असावा किंवा संतांचाच असावा, याचा त्याचा भक्त नसावा. जो देवापासून विभक्त नाही त्यांना भक्त म्हणावं. जो देवापासून विभक्त नाही त्याला भक्त म्हणावं. कबीर महाराज थोडासा अजून विस्तार करून सांगतात: जब तक नाता जगत में, जब तक नाता जगत में तब तक भक्त न होया. जब तक नाता जगत में तब तक भक्त न होया. आम्ही सांगतो चला आळंदीला, पंढरपूरला चला. आज काय साखरपुडा महाराज, आज काय 13वा, आज काय पुण्यतिथी आहे. म्हणजे आपण नाती सांभाळता सांभाळता आळंदी पंढरपूर पासून लांब पडतो. म्हणजे अजून आपण नाती सांभाळताय. माझं तेवढा
काही अधिकार नाही महाराज. आपल्या सभेत वयोवृद्ध ज्ञानवृद्ध उपस्थित आहे ना ती अर्थात जोपर्यंत आपण नाती सांभाळता देवा आणि संतांपासून लांब होतो त्यावेळेस समजावं की अजूनही आपण प्रपंचात विषयात अडकून राहिलेलो आहोत. ज्या वेळेला हे आपण टाळण्याचा प्रयत्न करू आणि देवाजवळ संतांजवळ गुरूंजवळ जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस समजावं की आपण थोडा भक्ताच्या जवळ ट्रॅकवर जाण्याचा आपला आरंभ झालेला आहे. अध्याय आठवण गीतेच्या अध्यायात सांगितलं गेले किती प्रकारचे 4 प्रकारचे भक्त सांगितले घेतले. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 भक्ताचे प्रकार आपल्याला श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगितले गेले. आता हे जे सांगितले गेले ते सामान्य व्यक्तीच्या मुखातून आलेले नाही. ऐसा ज्ञानाचा बापू जो सर्व ज्ञानाचा ज्ञान दीपू, ऐसा ज्ञानाचा बापू जो सर्वत्र ज्ञान दीपू, जे सर्व ज्ञानाचा जो बाप आहे त्यांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. म्हणजेच भक्ताचे प्रकार किती सांगितले? 4. अर्थ भक्त, आधार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. अर्थ भक्त कोणाला म्हणावं? तो संकटात भगवंताचं स्मरण करतो. जो संकटात काही संकट आल्यानंतर भगवंताचं आठवण काढतो त्याला अर्थभक्त म्हणतात. अर्थभक्त रेल्वेत प्रवास करतोय, टीसी समोर आला आणि खिशामध्ये तिकीट नाही आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण करतो की समजावं आपण काय आहे? अर्थभक्त. म्हणजे संकट समोर दिसल्यावरच विठ्ठल 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 विठ्ठल. साध्या सोप्या भाषेत, अजून सोप्या भाषेत, बाईक चालवतोय, जवळ लायसन नाही, समोर आरटीओ वाला दिसला, राम 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 राम, तोपर्यंत मुखामध्ये राम राम नाही. म्हणजे ज्या वेळेला आपल्यावर संकट पडतं त्यावेळेला आपल्याला आषाढी कार्तिकी सुचते. या काम झाला की मी आषाढीला आलोच समजा, किंवा हे काम झालं की मी कार्तिकेला आलोच महादेवा. म्हणजे संकटा वेळेला आपण जेव्हा भगवंताचं स्मरण करतो त्याला अर्थभक्त म्हणतात. महाभारतात जर विचार केला, द्रौपदी मातेचं ज्या वेळेला वस्त्रहरण आरंभ झाला, सर्वांना विनंती केली, सर्वांची प्रार्थना केली, पण कोणीच सहाय्य करेना. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाची त्यांना प्रार्थना केली आणि त्यांच्या स्मरणाने भगवंत त्याला सहाय्य केलं. म्हणजे त्यावेळेला ही द्रौपदी मातेने संकट प्राप्त झालं म्हणून श्रीकृष्णाची उपासना किंवा स्मरण केलं. म्हणजे संकटामध्ये आपण ज्या ज्या वेळेला स्मरण करतो की समजावं आपण अर्थभक्त. आम्ही जवळजवळ सर्वच सेवेमध्ये सांगतो, कमीत कमी कीर्तनात बसल्यावर तरी हाताने टाळे मुखाने भगवंताचं नाम घ्यावं, नाही का? कमीत कमी कीर्तनात बसलो तरी, इतर वेळेला कमीत कमी या मंडपात तरी हरी भजनात वाजवतो टाळी तोची समर्थ त्रिभुवनी. त्यामुळे आपण हाताने टाळी वाजवणं आपलं हे जन्म जन्मांतरीचे असेल पुण्य सामुग्री तरीच ते प्रमाण मला सर्वांना पाठ आहे, पण टाळ्या मुखाने नाम अर्थ अर्थार्थी. म्हणजे अर्थासाठी धनासाठी जेव्हा आपण देवाची उपासना करतो
की समजावं आपण आधार्थी भक्त आहोत. गांधीजींकरता, महात्मा गांधी नाही, गांधीजींकरता. महात्मा गांधी बोलली की ती लक्षण वेगळे होतात. विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला आपण त्या गांधीजींकरता, अर्थाकरता, धनाकरता देवाची उपासना करतो की समजावं आपण अर्थार्थी भक्त आहोत. बरीचशी जण दक्षिणेकडे जातात. आता मला कुठल्या धर्माचं दोष द्यायचं नाही त्या क्षेत्राला. तिथे जाऊन काय करतात, मुंडन करतात. नाही कशा करता, धना करता. नवस बोललेलं असतं, या काम झालं की आम्ही आलोच. म्हणजेच कुठली तरी अपेक्षा ठेवून जेव्हा आपण भगवंताची उपासना करतो, भक्ती करतो, चिंतन करतो आणि या वेळेला धनाची अपेक्षा ठेवून आपण भगवंताची भक्ती करतो की आपण समजावं की आपण अर्थार्थी भक्त आहोत. अर्था करता आपली भक्ती चालली आहे, उद्धारा करता नाही, अर्था करता. पुढे तर जिज्ञासू भक्त. परमपूज्य देगलूरकर, धोंडा महाराज देगलूरकरांचं लिखाण सावळाराम बाबांनी लिहिलेलं आहे. त्यात जिज्ञासू कोणाला सांगितलं, अर्जुनाला जिज्ञासू सांगितलं. अर्जुनाला जिज्ञासू भक्त सांगितलं. म्हणजे देव जाणण्याकरता, भगवंत समजण्याकरता जो देवाची भक्ती करतो त्याला जिज्ञासू भक्त म्हणावं. जनक राजांनाही जिज्ञासू भक्त सांगितलं गेलं. भगवंताला जाणण्याकरता जे भगवंताची भक्ती करतात, दाखवण्याकरता अजिबात नाही. भगवंताला जाणण्याकरता जे भगवंताची उपासना करतात त्यांना जिज्ञासू भक्त. अर्जुनास का सांगितलं असावं जिज्ञासू भक्त? अर्जुनास, त्या धोंडा महाराजांनी अर्जुनाला जिज्ञासू भक्त का म्हटलं असेल? कुरुक्षेत्रामध्ये द्रोणाचार्य रती महारथी होते. नुसते रती महारथीने, आदरणीय वंदनीय पूजनीय सर्व तिथे मंडळी होती. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म पितामह, मोठी मंडळी तिथे उपस्थित होती. पण भगवंतने श्रीमद भगवत गीता फक्त अर्जुनालाच त्या ठिकाणी सांगितली नाही. त्याचं कारण ऐकण्याची, श्रवण करण्याची क्षमता, श्रवण करण्याची क्षमता त्याच्याकडेच असावी, त्याच्यावरच कृपा भगवंताची असावी. ती समजून घेणं, मला वाटतं फक्त ते 45 मिनिटात श्रीमद भगवत गीता भगवंताने सांगितले. किती मिनिटात? 45 मिनिटामध्ये. एवढा 45 मिनिटामध्ये श्लोक ऐकणं, त्याचा अर्थ समजून घेणं आम्हाला एकच समजत नाही. त्यावेळेला तर अर्जुन भगवंताच्या मुखातून प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द श्रवण करणं, समजून घेणं सामान्य नव्हतं. म्हणून अर्जुनाला जिज्ञासू भक्त सांगितलं गेलं. पुढे हळूहळू सरकून घ्या. एक एका करू सहाय्य अवघे धरू. फक्त ते आपण पत्रिकेत किंवा मुखामध्ये नसून आत्मसात केलं पाहिजे. नाही अर्जुनाने ते श्रवण केलं, समजून घेतलं, म्हणून त्यांना जिज्ञासू भक्त सांगितलं गेलं. तसं आपण त्या काय म्हणतात त्याला, त्या स्टेज पर्यंत किंवा त्या कॅटेगरी लेवल पर्यंत पोहोचू की नाही कल्पना नाही, पण प्रयत्न नक्कीच आपण करू शकतो, नाही का? धोंडा महाराजांचाच शब्द तुम्हाला सांगतो. आता काही ज्येष्ठांकडून आलेले शब्द मला तेच तुम्हाला ऐकून दाखवतो. काही काहींच्या मुखातूनच शोभत असतात, नाही का? ऐकतात पोती
ऐकतात पोती, वळतात वाती, सांभाळतात नाती, डोक्यात का जाईल माती. परमपूज्य धुंडा महाराज देगलूरकरांचे हे शब्द आहेत. अर्थात आपण तुम्ही कीर्तनात बसले तरी कीर्तनकार आवडो नाही आवडो, संतांची वचनं त्यांचे विचार हे आपण श्रवण केले पाहिजे, तरच आपण जिज्ञासू भक्त म्हणून घेण्याचे अधिकाराला प्राप्त होऊ. तोपर्यंत नाही. चौथा प्रकारचा तो ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त कोणाला म्हणावं? ज्याच्या प्रत्येक असं गाव नसेल की ज्याचं मंदिर त्या गावामध्ये नाहीये. हनुमंतरायांना ज्ञानी भक्त सांगतात. असं गाव नाही की त्यांचं मंदिर नाही, प्रत्येक गावामध्ये त्यांचं मंदिर आहे. नाही म्हणजेच देव जाणल्यानंतरही देवाची जो भक्ती करतो, देव जाणल्यानंतर देवाचा परिचय झाल्यानंतरही जो देवाची भक्ती करतात त्याला ज्ञानी भक्त. म्हणजेच सर्व श्रवण केल्यानंतरही, सर्व आल्यानंतरही जो जागर भजनाला थांबतो, आता तेवढा माझा अधिकार नाही पण अनुभव. असो अर्थ अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार भक्तांचे चार प्रकार आपल्याला गीतेमध्ये सांगितले. जर भागवताचा विचार केला, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जर विचार केला, त्यांनी भक्ताचे तीन प्रकार सांगितले. उत्तम, मध्यम आणि प्राकृत. त्यामध्ये त्या भागवतामध्ये नाथ महाराजांनी भक्ताचे तीन प्रकार सांगितले, उत्तम, मध्यम आणि प्राकृत. आता उत्तम भक्त कोणाला म्हणावं? जो प्रत्येक जीवामध्ये भगवंताला पाहतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये जो भगवंतला पाहतो त्याला उत्तम भक्त सांगितलं गेलं. नंतर येतं मध्यम भक्त. मंदिरात देवाच्या मूर्तीला देव समजतो, भगवंत समजतो आणि बाकीच्यांना मध्यम समजतो. त्याला मध्यम म्हणजे इतरांमध्ये ते मध्यम पाहतो किंवा कनिष्ठ पाहतो, त्याला मध्यम भक्त सांगितलं. शेवटचं तिसरं जे सांगितलंय ते प्राकृत भक्त. तो फक्त मंदिरातच देवाच्या पाया पडतो, बाकी कोणाजवळ हातच जोडत नाही. कोणालाच तो देव मानत नाही, कोणालाच तो भक्त मानत नाही. फक्त देव मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतो, बाकी कोणालाच काहीच तो मानत नाही. त्याला प्राकृत भक्त सांगितलं गेलं. असे नाथ बाबांनी भक्ताचे तीन प्रकार, उत्तम, मध्यम आणि प्राकृत. आता आपण कुठल्या श्रेणीमध्ये येतो? अजून सोपं. त्यातही अजून थोडं पुढे गेलो की दोन प्रकार, 4, 3 आणि 2. जो ज्याला देव आवडतात, ज्याला देव आवडतात ते एक भक्त, आणि देवाला जे आवडतात ते एक भक्त. ज्याला देव आवडतात तो एक भक्त, आणि देवाला जो आवडतो तो एक भक्त. म्हणजे हे भक्ताचे प्रकार 4, 3 आणि 2. निळोबारायांचा जर विचार केला, निळोबारायांचे अजून थोडं वेगळं सांगितलं. भक्ताचे लक्षण भक्त म्हणावे तयासी, भक्त म्हणावे तयासी, न गुंते जो आशेपाशी. भक्त म्हणावे तयासी, न गुंते जो आशेपाशी. म्हणजे ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा नाही,
त्यांना काय म्हणावं? भक्त म्हणावं. इथे उपस्थित माझ्या सकट सर्वांना काही ना काहीतरी अपेक्षा अर्थात भक्त त्यांनाच म्हणावं ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. परत धुंडामानाचे शब्द तुम्हाला सांगतो. इथेही धुंडामानाचे शब्द सांगतो. आता आम्हा करणं यायची का आपण ज्याच्याकडे अनेक इच्छा आहेत, अनेक अपेक्षा आहेत, ज्याच्याकडे इच्छा अनेक आहेत, भरपूर अपेक्षा आहेत, त्यांना संसारी म्हणावं. त्यांना संसारी म्हणावं. ज्याच्याकडे फक्त एकच इच्छा आहे, एकच अपेक्षा आहे, त्यांना जिज्ञासू म्हणावं. त्यांना जिज्ञासू म्हणावं. आणि ज्याच्याकडे कुठल्याच अपेक्षा नाही, कुठल्याच आशा नाही, त्यांना मुक्त म्हणावं. आपल्याकडे आपण कुठल्या श्रेणीत आहोत? जिज्ञासू, मुक्त का संसारी? संसारी, जिज्ञासू आणि मुक्त. खरं तर जीवाने आशा रहितच राहिलं पाहिजे, अपेक्षा रहितच राहिलं पाहिजे. आशायम परम दुःखम, नैराश्य परम सुखम. आशेपाशी दुःख, आशेपाशी नाही सुख. आशा सर्वाशी बाधक, मुख्य दोष तो आशा. जोपर्यंत आशा अपेक्षा आहेत तोपर्यंत आपल्याला दुःखालाच किंवा दुःखच आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि या संसारामध्ये अपेक्षाच आहेत, आशाच आहेत, म्हणून संसार दुःखमय सांगितला. दुःख बांधवणी हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, म्हणूनच ते आशारहित सांगितले. जर खरोखर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर आपल्याकडनं आशा कमी होणं फार गरजेचं. सर्व सुखाची आशा जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षा नाही निघावा, सुखाशी चढावा जयाचा असणे. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा, आशा कमी होतील त्यावेळेला आपल्याला सुखाची प्राप्ती नाही होणार, सुख आपलं वाढत जाईल. ही माऊलींची भाषा. म्हणून साधकाने, सामान्य जीवाने आशा रहित जीवन जगण्याचं किंवा आशा कमी करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला सुख प्राप्त होईल. आणि भक्ताचं लक्षणांमधलं एक लक्षण आपल्याला ते प्राप्त होईल. भगवंतांनी सांगितलं आम्हाला भक्त कुठले आवडतात? तपश्चर्या करण्यापेक्षा योगी आवडतात, योग्यापेक्षा ज्ञानी आवडतात, आणि ज्ञानियांपेक्षा भक्त जास्त आवडतात. तपश्चर्या करणारे आवडतात, त्याच्यापेक्षाही वरती योगी आवडतात, त्याच्यापेक्षा वरती ज्ञानी आवडतात, आणि ज्ञानीपेक्षा वरती आम्हाला भक्त आवडतात. आता वास्तविकता गोकुळामध्ये जे गोपाळ होते त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं विशेष ज्ञान असं, विशेष कॅटेगरी किंवा विशेष प्रकारचं पद काहीच नव्हतं. म्हणजे पदही नव्हतं किंवा कुठल्याही रिझर्वेशन मध्ये नव्हते, काही वेगळ्या प्रकारचं ज्ञान नव्हतं, काहीही नव्हतं. सामान्यातले सामान्य किंवा उच्च वर्ण नव्हतं किंवा उच्च महंत पण नव्हते, महामंडळेश्वर पण नव्हते, काहीच नव्हते. सामान्यातले सामान्य होते ते. तरीही भगवंत त्यांना हाका मारून मारून न्यायचे. आपण देवाला हाका मारून मारून हजारो वर्ष आता आपले
ज्येष्ठ आपण सर्व संस्कृतीमध्ये दिसतात हजारो वर्ष तपश्चर्या करतात पण भगवंताची त्यांना भेट होत नाही हजारो वर्ष भगवंताला हाका मारतात भगवंताची भेट होत नाही पण त्या गोकुळामध्ये भगवंत त्या गोपाळांना हाका मारतो तरी ती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान अर्थात सतत सर्व काळ जर आपल्याकडनं भगवंताचं चिंतन झालं तर आपल्याला भगवंत भेट द्यायला येतो आपल्याला भगवंताजवळ जायचा गरज पडत नाही सुख येतो घरात नारायण कुठे वनामध्ये जायची गरज देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधले आपण त्या हरिपाठात प्रथम सुरुवातच तशी होते भगवंताचं आपण सतत नामचिंतन केलं की भगवंत आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही द्वारकेचा राणा पांडवान घरी आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज पडत नाही फक्त आपल्या शुद्ध अंतःकरणाने चिंतन आपल्याकडनं घडलं पाहिजे तर भगवंत आपल्या जवळ येतो तिथे जायची गरज पडत नाही ही भक्ताची असलेली लक्षणं आहेत गोरक्षनाथ महाराज आणि कबीर महाराज भेट झाली त्यांनी सांगितलं आम्ही योगी जास्त श्रेष्ठ आहोत तुम्ही भक्त श्रेष्ठ नाही त्यांच्यामध्ये चर्चा झाली संवाद झाला आम्ही योगी जास्त श्रेष्ठ आहोत भक्तापेक्षा योगी श्रेष्ठ आता तिथे त्यांनी थांबले नाही त्यांनी थांबलं माणसाने कधी कधी थांबलं पाहिजे म्हणतात आपण परीक्षाच घेऊ कोण म्हणाले गोरक्षनाथ महाराज म्हणाले आपण परीक्षाच घेऊ योगी मोठे का भक्त मोठे म्हटलं आता कबीर महाराजांनी पण म्हटलं आता कधी कधी माणसाला आरसा दाखवावा लागतो गोरक्षनाथ महाराज म्हणतात मी गायब होतो तुम्ही मला शोधून दाखवा तुम्ही गायब झाले की मी तुम्हाला शोधून दाखवतो जो शोधून दाखवेल त्याचा विजय आणि जो शोधून दाखवणार नाही त्याचा पराजय असं ठरलं आता त्या प्रसंगामध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे दृष्टांत आलेले आहेत त्यामुळे त्यात आता त्यात मी पडत नाही गोरक्षनाथ महाराज गायब झाले कबीर महाराजांना शोधून काढलं आता म्हणतात तुमची बारी तुमचा टर्न तुम्हाला काय व्हायचं तेव्हा आम्ही तुम्हाला शोधून दाखवतो आता कबीर महाराज तिकडे समुद्राजवळ गेले समुद्र गेल्यानंतर ते गायब झाले गोरक्षनाथ महाराजांनी संपूर्ण समुद्र शोधून काढला संपूर्ण सागर शोधून काढलं पण कबीर महाराज काही भेटेना शेवटी गोरक्षनाथांनी पराजय स्वीकारला तुम्ही अवतरित व्हा मी माझा पराजय स्वीकारतो लगेच कबीर महाराज तिथे प्रकट झाले त्यांना विचारलं संपूर्ण आम्ही समुद्र शोधून काढलं पण तुम्ही काय आम्हाला भेटले नाही नेमकी तुम्ही गेले कुठे होते त्यावेळेला कबीर महाराज सांगितलं मी या सागरामध्ये या समुद्रामध्ये आम्ही पाण्याचंच स्वरूप घेतलं पाण्यामध्येच पाण्याला शोधणार कसं सांगायचं तात्पर्य काय योग्यापेक्षा भक्त मोठा किंवा योगीपेक्षा भक्त श्रेष्ठ म्हणून जीवाने काय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे भक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा भक्ताची लक्षणं कशी असतात उदास असतात जे देहावर उदास असतात कधीही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही साधकाची दशा
उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. दिंडीत चालत असताना कुठल्याही प्रकारची कंप्लेंट आली की समजावं की आपण भक्ताच्या कॅटेगरीमध्ये जात नाही. भाजीत रसच नाही, मसालाच नाही, मीठच नाही, म्हणजे आपण दिंडीत चालत असताना आपण काय आहोत, अजूनही विषयातच आहोत, नाही का? ज्या वेळेला आपण कंप्लेंट द्यायला सुरुवात, तक्रारी द्यायला सुरुवात केली की समजावं आपण अजून प्रपंचात विषयात अडकून आहोत. आणि ज्या वेळेला आपल्यातून हे मुक्त होतील, विषय मुक्त होईल की समजावं आपण भक्ताच्या श्रेणीमध्ये जायला आपला आरंभ झाला, नाही का? ते मला अभंगाच्या पहिल्या भक्त आईसे जाना जेते गेले आशापाश निवारण. फक्त त्याला म्हणतात ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची आशा नाही, अपेक्षा नाही, त्याला भक्त म्हणतात. सलग सर्व काळ भगवंताचं चिंतन करतात, कुठलाही विषय ज्यांच्या जवळ नसतो त्यांना भक्त म्हणतात. सतत सर्व काळ भगवंताचं चिंतनात जे असतात त्यांना भक्त म्हणावं. व्यर्थ चिंतन, विषय चिंतन, परदोष चिंतन आणि नाम चिंतन, चार प्रकार चिंतनाचे सांगितले गेले. व्यर्थ चिंतन, व्यर्थ चिंतन. आता तो युद्ध चालू आहे, युद्धाचा परिणाम आपल्यावर काय होईल? युद्धाचा परिणाम आपल्यावर काय होईल? सतत त्याच्याच विषयामध्ये, त्याला म्हणतात व्यर्थ चिंतन. गावातला कोण विसरत नाही तो. ज्या विषयाने आपल्यात काहीही होणार नाहीये किंवा आपल्या ताब्यात नाही, आपल्यावर कडनं तिथे कुठलाही प्रकारचा परिणाम होणार नाही, तरीही त्या विषयामध्ये जो चिंतन करतो त्याला म्हणतात व्यर्थ चिंतन. दुसऱ्याचं परदोष चिंतन, दुसऱ्याचं दोष काढण्यामध्ये त्याचा वेळ जातो, दुसऱ्याचं दोष काढण्यामध्ये त्याचा वेळ जातो, त्याला म्हणतात परदोष चिंतन. खर तर साधकाने किंवा सांप्रदायिक माणसाने ते टाळावं, माझं तर मत तसं आहे, वैयक्तिक मत. परदोष चिंतन ज्याला म्हणतात, त्यांनी कशी टोपी घातली, त्याने कसा जब्बा घातला, अरे धोतर घातलं तसंही तो उभा तर राहिलाय. मॅच क्रिकेटला गेला असतो मग, आता नाईटला पण क्रिकेट होतात ना,
कमीत कमी तो सत्तेला तरी आलाय. पहिलं ते पाहिलं पाहिजे आपण. कमीत कमी तो बिचारा उभा राहिला, टाळ घेतले, मला तो लेंगा घालून उभा राहिला. घालेल हळूहळू लेंगा, धोतर घालेल, पॅन्टीवर लेंग्यावर आला, लेंग्यावर धोत्रावर यायला वेळ लागणार नाही. आपल्याकडनं होतं काय, आपण लगेच दोष दाखवायला सुरुवात करतो. त्यामुळे युवा पिढी फार जवळ तेवढी यायला पाहिजे तेवढी येत नाही. परदोष चिंतन, दुसऱ्याचे दोष काढण्यामध्ये जसा वेळ जातो त्याला म्हणतात परदोष चिंतन. तिसरं येतं विषय चिंतन. सतत सर्व काळ फक्त स्वतःच कुटुंबाचं जो चिंतन करतो, कधीच सप्ताला नसतो, कधीच सप्ताला, किंबहुना गावाच्या सप्ताला पण नसतो, गावातल्या सप्ताला पण नसतो. फक्त आणि फक्त मी आणि माझा परिवार. सकाळी गेला, संध्याकाळी आला, शनिवार रविवार बाहेर. आता आमच्या शहराकडे कसा तो बराच प्रसार आहे. कधी गावातल्या सप्त्याला नाही, समाजाच्या सप्त्याला नाही, कुठल्याच सप्त्याला नाही. त्याचं आणि सप्त्याचं काय घेणं देणंच नसतं. मग कधीतरी कुठल्या तरी काय ते अडचण झाली तर बोलू नये, मग तो जातो पुढे भटजीकडे, आणि त्यातला अजून तो हुशार घरी भेटला तर जातो भक्ताकडे. कुठे जातो? भक्ताकडे, नाहीतर भटजीकडे. मग तो जातो नंतर नाशिकला. अजिबात नाही, विधीच्या अजिबात विरोधात नाही. पण आपल्या संतांनी जो सांगितलंय त्याला आपण विश्वास ठेवला पाहिजे. दोष पलटी कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने. जेवढे दोष आहेत त्या कीर्तनातून जाणारे आहेत. फक्त आपला विश्वास आपल्या संतांवर आपण ठेवत नाही. आपला विश्वास, आपली श्रद्धा तिथे असणं गरजेचं. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्वे भावे दास झालो त्यांच्या, तेच्या माझे हित करीती सकण, जेणे हा गोपाळ कृपा करे. त्यांची जर आपण कृपा झाली, मग कुठल्याही भक्ताकडे, भटजीकडे निधी करायची गरज पडणार नाही. फक्त आपली श्रद्धा, आपला आत्मविश्वास तिथे आपल्या संतांवर असला पाहिजे, आपल्या गुरूंवर असला पाहिजे. श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास होय त्यांचा. एका जनार्दनी गुरु मज भेटला, मोकळा दावेला मार्ग त्याने. फक्त आपल्या श्री गुरूवर आपला विश्वास ठेवा, सर्व मार्ग काय होतील? मोकळे होतील. कोणत्याही प्रकारचं स्पीड ब्रेकर, अडथळा येणार नाही. तर सर्व इथे अनुभवी मंडळी, बाबांच्या काळात सर्व इथे उपस्थित आहेत. सर्वांना बाबांचा अनुभव आहे नाही का? मला कुठल्याही प्रकारचं अडचणी येत नाही. मार्ग दावले गेले दयानदी संत. मग सांगायचं काय, जो मार्ग आपल्या संतने दाखवलेला आहे आपण त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्गी बहुत याचे केले साधू संत, नका जाऊ आड राणे ऐसे गरजेती पुराणे. जे मार्ग आपल्या संतांनी सांगितलं त्याच मार्गाने आपण गेलो पाहिजे. माऊलींनी त्या काळामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचं मुख्य कारण असते त्यावेळेला कर्मकांड जास्त महत्व देत होते. आणि या कर्मकांडापासून सामान्य जीवाला तेवढं ते कर्मकांड करता येणार नाही, म्हणून माऊलींनी ती ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या काळामध्ये लिहून ठेवली.
थोडक्यात संत जे करतात सोपे वर्म आम्हा सांगितले, सोप्यातलं सोपं जेवढं अध्यात्म परमार्थ करता येईल तेवढं केलं पाहिजे. आम्ही वेदांतामध्ये जातच नाही, परत नाही तर वेदांत सांगितलं माणूस परत कीर्तनाला येतच नाही. आपला विषय होता विषय चिंतन. तिथनं आपली गाडी दुसऱ्या ट्रॅकवर गेली. चौथा असतो नामचिंतन, व्यर्थ चिंतन, परदोष चिंतन, विषय चिंतन आणि चौथं नामचिंतन. संतांकडे जर पाहिलं आम्हा नामाचे चिंतन राम कृष्ण नारायण, इतर कुठलाही विषय त्यांच्याकडे नाही. तुकोबांकडे जर प्रश्न विचारण्यात आला तुमच्याकडे काय आहे, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबांना असा प्रश्न विचारण्यात आला तुमच्याकडे काय आहे, तेव्हा तुकोबांचं जे उत्तर आहे ते नीट ऐका. तुका म्हणे एक विठ्ठलाची नाम आहे जवळी. तुका म्हणे एक विठ्ठलाचे नाव आहे जवळी, दाम नाही रुका. एक दमडी पण आमच्या जवळ नाही. आमच्याकडे काय आहे, फक्त विठ्ठल नाम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काहीच नाही. म्हणजे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं धन नाही. मला एका लोकप्रतिनिधींकडनं मला फोन आला एक 7-8 दिवसा अगोदर. ते काही प्रश्न होते. आता ते प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नव्हतो कारण मला वयाची मर्यादा आहे. कधी कधी वयाची मर्यादा आम्हाला, कधी कधी बऱ्याच वेळेला मर्यादा आम्हाला ठेवावी लागते. आता मी त्याला काही प्रतिउत्तर वेगळं दिलं नाही, त्याला फक्त तुकोबांचाच दृष्टांत दिला. शिवाजी महाराजांनी थालीच्या थाली पाठवले, शिवाजी महाराजांनी पाठवले, तुकोबा त्यांच्याकडे नाही गेले. शिवाजी महाराज त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठवलं, तुकोबा त्यांच्या जवळ नाही गेले. समझने वाले को मला सांगायचं काय, जर आपल्या संतांनी आपलं जीवन असं बनवलंय, विशेषतः जे ज्येष्ठ आहेत, जे तुकोबांचं चरित्र गातात, कथा करतात. आता माझा तर इथे अधिकार फार भीती वाटते मला, कारण की हे फार जबाबदारीचे शब्द असतात. हे समोर दिसतं एक सोपं नाहीये. आम्हाला त्याचा फरक पडतो कसं, कारण की आम्हाला कीर्तन भेटो नाही भेटो. मला सांगायचंय काय, जे संतांनी जीवन जगलेत त्यांचं तसं जीवन त्यांनी व्यतीत केलंय, आपण तसं सांगतोय तर आपण तसं आचरणात देखील आणलं पाहिजे. तसं आणलं पाहिजे. बोले तसं चाले त्याची वंदावे पाऊले आपण बोलतो, पण ते आत्मसात किती करतो त्यालाही फार महत्व आहे. फार त्याला महत्व आहे. जे अगोदरचा तुकाराम महाराजांचा जो चित्रपट होता, तुकाराम महाराजांचा चित्रपट होता, तर पिक्चर शब्द नाही वापरला. पिक्चर शब्द वापरला असता मध्ये अजून खाली झालं असतं. चित्रपट वापरला शब्द मी मोठा झालो. जो चित्रपट होता तुकाराम महाराजांचा, आणि तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका, बरोबर शब्द तो कॅरेक्टरला रोल, भूमिका शब्द, जी भूमिका ज्यांनी निभावली तिथे, त्या पिक्चर नंतर किंवा चित्रपटानंतर सर्व संसाराचा त्यांनी त्याग केला. म्हणजे फक्त त्यांनी भूमिका नाही निभावली, त्यांनी तुकोबांचं जे चरित्र आहे आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं. त्यांचे जे विचार आहेत ते आत्मसात केले. म्हणून संपूर्ण जीवनाचं त्यांनी, पूर्ण संसाराचा, पुढच्या जीवनाचा त्यांनी त्याग केला. जसं तुकोबांनी फक्त आणि फक्त अध्यात्म आणि परमार्थच केला, त्यांनीही तेच केलं. फक्त त्यांनी काय केलं,
जबाबदारी आहे. विठाल विठाल. नाथ महाराजांच्या चिरंजीवी पदाचा जर विचार केला, कुठल्या गोष्टी साधकांनी टाळल्या पाहिजेत, स्पष्टपणे ते चिरंजीवी पदामध्ये स्पष्ट आपल्याला दिलेला. जर साधक व्हायचं असेल, भक्त व्हायचं असेल, बरेचसे स्पष्ट तिथे शब्द नाथ बाबांनी आपल्या तिथे दिलेले आहेत. ना आवडे प्रपंची बसणे, ना आवडे कोणाशी बोलणे, ना आवडे योग्यता मिरवणे, ना आवडे बर्वे खाणे, हे चिरंजीवी पदामध्ये नाथबाबाने आपल्याला सांगितले. म्हणून तो शक्यतो आम्ही फोटो बाहेर घातले टाळतो. ना आवडे योग्यता मिरवणे. जर संतांनी जो मार्ग सांगितलाय, आपण जेवढं शक्य होईल, जेवढं, मी असं म्हणाला की संपूर्ण जीवनाचा आपण त्याग करून, संसाराचा त्याग करून परमार्थ करा, कधीच नाही. आदरणीय समारंभामध्ये असं कधीच सांगितलं नाही. प्रपंच करून परमार्थ करावा. पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण सत्ताचे विचार आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करून, आणि जर आपण केलं तर पुढची पिढी ते करणार आहे. जर आताच आपण नाही केलं तर पुढची पिढीही तसंच आचरणात आणणार आहे. सकाळचीच गोष्ट, आता आमच्याकडे ते पुस्तक आदान प्रदान नावाचं ते कन्सेप्ट चालू आहे. पुस्तक आदान प्रदान म्हणजे सर्व प्रकारचे ग्रंथ पुस्तकं तिथे होती. आता मला ते मोठे लोकप्रतिनिधी मला चला आमच्याबरोबर, आता ते टाळता येईना मला. आता लोकप्रतिनिधी आहेत, परत ते माझे भाव खातात, एक तर फोटो काढून देत नाही, परत ते काय म्हणारे असतात, फार फार सगळं जपून चालावं लागतं आम्हाला. असं तो विषय नाही आपला. मला सांगायचं काय, तिथे आम्ही गेलो, ते पुस्तक ग्रंथ आदान प्रदान करण्याच्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यानंतर त्यांनी आदर केलं, जे आपल्या संस्कृतीप्रमाणे जे ग्रंथ आहेत आपले, ज्याला आपण श्रेष्ठ ग्रंथ म्हणतो, श्रीमद भगवद्गीता महाराज, ज्ञानेश्वरी म्हणा, सर्व तिथे ठेवलेले. आणि प्रत्येक जाऊन येऊन ते उचलत होता. आता मी फक्त काय केलं, चप्पल कोपऱ्यात काढले आणि ते उचलला. तिथे जे उभे होते ते माझ्याकडे वर खाली बघत होते, यांनी काय वेगळं केलं. आता ते मला सांगणं माझं कर्तव्य म्हणून, महाराज तुम्ही चप्पल काढून ते काय उचललं. म्हटलं हे जे आपण हातात घेतोय हे सामान्य नाहीये. हे जे आहे हे सामान्य नाहीये. भगवंताच्या मुखातून जे निघालेले अक्षर आहेत, जे शब्द आहेत, ते आहे. माऊलींनी जे लिहिलेला ग्रंथ आहे तो हा ग्रंथ आहे. आणि जर आपण चप्पल घालून त्याचा जर अपमान करत असू तर ते आपण टाळलं पाहिजे. ते रस्त्यावर पण ते इस्कॉनवाले ते विकतात, तेही आम्हाला थोडं खटकतं. अजून आमचं थोडं पद नाही म्हणून चप्पल घालून आपण ते ग्रंथ, ज्याची आपण पूजा करतो, ज्याची कोर्टामध्ये आपल्याला हात ठेवून शपथ घ्यायला लावतात, त्याला आपण चप्पल घालून होतं. तसंच मला सकाळी परत तसंच झालं. ते बँकेट हॉलचं आमचं उद्घाटन होतं. स्टेजवर आम्हाला पोचलो आम्ही लेट, मी मागे शक्यतो बसतो, परत तिथेही पुढे बोलवण्यात आलं. परत तिथे चप्पल काढून आम्ही वरती गेलो. आता ज्याच्या बाजूला बसलो त्यांनी ते त्यांचं आपल्या बालकृष्णांना आपण ते पाळणा ठेवतो, पाळणा, छोटा पाळणा असतो, आणि त्या पाळण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती त्यांनी ठेवलेली छान, आणि त्या अशा हातात ठेवलेली. आणि हातात ठेवल्यानंतर ती चप्पल घालून बसलेली. आता त्या पंथाचं नाव नाही घ्यायचं मला, सांगायचं तात्पर्य काय, हे जर आपण हे सामान्य गोष्टी, नियम जर आपण पाळल्या तर पुढची आपली पिढी पाळणारी आहे. वेदांताकडे आपल्याला पुढे जायचंच नाही. अजून आपल्या नर्सरीमध्ये आपण शिकवलं जातं की डाव्या बाजूने गाडी चालवा. आपण चालवता कुठल्या बाजूने, कुठल्या बाजूने, खरं खरं सांगा. आता गोपाळ बाबा म्हणतात बाबांचं नाव टाका, बाबांचं नाव टाका गाडीवर. मी बोलतो नाव टाकलं ना नोंदणी जाताना नाव आपल्याला. जे नर्सरीमध्ये बालवाडीमध्ये शिकवलं जातं की डाव्या बाजूने गाडी चालवा, आपण चालवतो कुठल्या बाजूने, म्हणजे अजून बेसिकच कच्च आहे. सामान्यच असते मला. 2-3 दिवस तरी ते डोक्यात, भले 6 महिने वर्षभर नाही, एक दिवस झोपेपर्यंत तरी नाही. काय जे
बाबांनी केलं तेच आम्ही करण्याचं थोडाफार नाही. आणि बाप पुढे जायचंय की पावलाची सोय जेवढं सोपं होईल आणि संतांनी जो मार्ग दाखवलाय त्याच मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या ग्रंथाला तेवढा आदर दिला नाही, आपल्या भगवंताला, आपल्या संतांना, आपल्या गुरुला जर आपण आदर दिला नाही तर आपली पुढची पिढीही तो आदर देणार नाही. हे आपण आता पाळणं गरजेचं आहे. जर आपण पाळलं ते नियम पाळले तरच आपली पुढची पिढी ते नियम पाळणार. सांगून जातो आणि कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन का घ्यायला सांगतो त्याचंही कारण सांगून जातो. जोपर्यंत मास्क आपण मास्क लावतो ना कोरोनामध्ये, कोविड मध्ये आपण मास्क सर्वांनी लावला की नाही लावला? सर्वांनी लावला. कधी लावला? खरं खरं सांगा. जेव्हा तेव्हा तुमची फाईन 500 रुपये लावायला लावले ना, 500 रुपये फाईन लावला तेव्हा घालायला सुरुवात केली, बरोबर की नाही? तोपर्यंत घालत नव्हतं. म्हणजे तुम्हाला फाईन जोपर्यंत सांगत नाही, लावत नाही तोपर्यंत आपण मास्क घालत नाही. जोपर्यंत कॅमेरा लावत नाही तोपर्यंत आम्ही 140-150च्या सीटने गाडी चालवतो. 9,000 फाईन झालं. म्हणजे जोपर्यंत कॅमेरा लावत नाही तोपर्यंत गाडी आम्ही सावकाश चालवत नाही. म्हणजे जोपर्यंत नियम लावत नाही तोपर्यंत आम्ही ते नियम पाळत नाही, नाही का? तसं त्या गरुड पुराणाचं तुकोबारांनी सोपं भाषेत सांगितलंय. नारायण नाम ना आवडे जयासी, नारायण नाम ना आवडे जयासी, तेची मिरासी कुंभ पाकी, तेची मिरासी कुंभ पाकी. कुंभ पाक कुठे? नरकामध्ये. किचन आहे, किचन नरकामध्ये. त्या किचन मध्ये अशी मोठी कढई आहे, कढई, आणि कढईमध्ये त्यांना घातलं जातं. कोणाला? कोणाला? नारायण नाम ना आवडे जयासी. ज्याला भगवंताचं नामस्मरण करायला आवडत नाही त्याला त्या कढईमध्ये छानपैकी तळलं. हे माझे शब्द नाही, गरुड पुराणातले शब्द तुकोबाने आपल्याला ते वर्णन करून दिलेले आहेत. नामसे विन्मुख तो नर पुण्य का पापी? पापी. म्हणजे जो जागराला येत नाही, हरिपाठाला येत नाही, कीर्तनाला येत नाही तो कोण आहे? पापी, पापी. म्हणून जीवाने जेवढं शक्य होईल तेवढं भगवंताच्या चिंतनात राहिलं पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं. आम्ही नेहमी सांगतो, माणूस, सामान्य माणूस जसं वेळ मिळेल खिशातला मोबाईल काढतो आणि ब्रेकिंग न्यूज काय आले का, व्हॉट्सअपवर काय आले का, जसं वेळ मिळेल महाराज तसं माणूस तो बघतो. वेळ मिळेल की मोबाईल काढून बघतो पहिला. तसं आपण मोबाईल पाहतो तसं भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे जसं वेळ मिळेल तसं मोबाईल काढून पाहतो तसं भगवंताचंही आपण स्मरण केलं पाहिजे. जसं वेळ मिळेल तसं. मग जसं आपल्याकडे तसं स्मरण झालं, चिंतन झालं, मग आपली आवड हळूहळू आळंदी पंढरपूरकडे हळूहळू लगेच नाही वाढणार. हळूहळू आपली आवड महाबळेश्वर कडून पंढरपूरकडे जाईल. तोपर्यंत आपण मुरबाड आणि महाबळेश्वर असं ज्यांचं मार्ग, ज्याच्या चित्तात अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंतच विराजमान राहिलेले आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारची जनाची, धनाची, मातापितेची आवड नाही, त्यांना भक्त म्हणतात ते अभंगाच्या विषय तो त्यांचा
आवडे जन धन माता पिता. कुठल्याही प्रपंचामध्ये ज्याला बसणं आवडत नाही, कोणाशी बोलणं आवडत नाही, त्यांनाच भक्त म्हणावं. साधकाने ते प्रयत्न करावा. बोलण्याची नाही आता देवाविण, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावा. सतत आणि सतत त्याच्या चिंतनात असणं गरजेचं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं भजन घ्यायचंय आणि शेवटच्या चरणाकडे आपल्याला वळायचं आणि सेवा संपवायची. सर्वांना हात जोडून विनंती असेल, आपल्या चिंतनाचं महत्व, भगवंताच्या नामाचं महत्व ऐकून घेतलं. कुणीही जर पडद्याच्या बाहेर गेलं असेल, देहाने सर्व शरीराने इथे आहात, पण मनाने आपण सर्व फिरवलो. मुंबईलाही गेलो, पुण्यालाही गेलो, भिवंडीलाही गेलो, डोंबिवलीलाही गेलो. पण आपण सर्व मागचं ऐकलं नसेल, सोडून द्या. पण भगवंताच्या भजनामध्ये परत इथे येऊन सर्वांनी सामील व्हा. त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. बावडे सत्य कर्म भावे साह्य घातलीय भय नरका जाणे. जिथे जिथे सत्य असेल तिथे तिथे आपण घडण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. जिथे धर्माचा आहे, नीतीचा आहे, सत्याचा आहे, स्टँड घेतला पाहिजे. बाजूने त्यांच्या बाजूने त्याला कसं वाटेल, तिला कसं वाटेल, हा विचार टाळून जिथे सत्य असेल, धर्म असेल, नीती असेल तिथे आपण आवर्जून उपस्थित राहिलो पाहिजे. मग ते गावाला कसं वाटेल, समाजाला कसं वाटेल, हे आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कीर्तनाला आला म्हणजे लगेच माळा घातली जाणार भगवंताचं चिंतन होत असेल तिथे तिथे आवर्जून आपण उपस्थित राहण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्व आदरणीय, वंदनीय, पूजनीय असणारे व्यक्तिमत्व आवश्यक बदल झाले. एक सर्व ज्येष्ठ मंडळी, आदरणीय, वंदनीय, पूजनीय असणारी मंडळी, कीर्ती आणि सुकीर्ती आणि कुकीर्ती ही श्री मंडळी, मोठमोठी ज्ञानी मंडळी, कोण? भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे ज्या बाजूने राहिले त्याचा परिणाम कुकीर्तीला सामोरं जावं लागलं. कर्णासारखा दानशूर व्यक्ती कोणच जगात नव्हता, पण एवढं दानशूर असून सुद्धा कुकीर्तीला त्याला सामोरं जावं लागलं. का? कोणाच्या बाजूने होते त्याला फार महत्व आहे. कोणाच्या बाजूने होते त्याला फार महत्व आहे. तेच जर पांडवांच्या बाजूने उभे असते, ते जर आज पांडवांच्या बाजूने उभे असते तर ते आज सुकीर्तीला प्राप्त झाले असते. म्हणजे आपण कोणाच्या बाजूने उभे राहतो त्याला फार महत्व. जिथे जिथे सत्य असेल, धर्म असेल, नीती असेल, श्रीमद भगवद्गीतेमध्ये तसं आपल्याला श्लोकी तसं दिलेलंय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजय भूती दुवा नीती मतिर् मम. जिथे भगवान परमात्मा सत्य आहे, नीती आहे, तिथे विजय नक्कीच असणार आहे. जर आपल्याही जीवनामध्ये आपला विजय करून घ्यायचा असेल, उद्धार करून घ्यायचा असेल, कल्याण करून घ्यायचं असेल, तर आपल्याला आपण कोणाच्या बाजूने आहोत यावर फार पुढचं आपलं जीवन भरत असतं. त्यामुळे आपण कुठे आहोत, कोणाच्या बाजूने आहोत हे फार काळजीपूर्वक आपण तो निर्णय घेतला पाहिजे. ते भोंग फुलावर बसतात, ते भोंग असतात. आता वास सर्वीकडे असतो, पण ते भोंग फुलांवरच जाऊन बसतात, कुठेही जात नाही. जे खरं आहे, जे खरं फूल आहे त्या फुलावर जाऊन ते बसतात. इतर कितीही ठिकाणी तुम्ही अगरबत्ती लावा, अत्तर लावा, तिथे जाऊन बसणार नाही. ते जिथे सत्य आहे तिथेच जाऊन ते बसणार. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये जे सत्य असेल तिथे जाऊन आपण बसलं पाहिजे. आपला जो ज्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय ही संतांची भूमी आहे. उत्तरेकडे देवभूमी आणि ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून ज्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय ही संतांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये जर आपले संत अवतरित झालेत तर त्या संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गावरच आपण राहण्याचा, चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगाच काहीतरी आपण नवीन आणण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे. जे चाकोरी आपल्याला संतांनी दिलेली आहे त्या चाकोरीमध्ये आपण राहिलो पाहिजे. जो महाराजांच्या चरित्रामध्ये म्हणते चरित्र त्या चरित्रामध्ये त्यांचं असं वर्णन आलेले जो महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्था जेव्हा स्थापन करण्यात आली 1917, त्या संस्था स्थापन करण्यात असताना ते उद्दिष्ट जे होते त्या उद्दिष्ट जे स्थापन करत असताना संप्रदायाच्या पुढे येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता हे आध्यात्मिक पारमार्थिक शिक्षण घ्यायचं, पण इतर जीवन जगण्यात असण्याकरता शेती, फर्निचरचं काम म्हणतात त्याला, कार्पेंटरीचं काम, शेतीचं काम, काय म्हणतात शिवणाचं, टेलरिंगला काय म्हणतात शिवणकाम, हे सर्व तिथे शिकवलं जात होतं. म्हणजे संस्थेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी हे जे अध्यात्म आणि परमार्थ आहे हे उदरनिर्वाह करत नसून हे स्वतःच उद्धार आणि समाजाच्या उद्धाराकरताच केला पाहिजे. स्वतःच्या उद्धाराकरता नाही, तो उद्धार वेगळा. विठ्ठल
आपण जे उद्धार निर्माणासाठी जो मार्ग आत्मसात करत आहोत त्याचा विचारपूर्वक आपण ते केलं पाहिजे. जर जो मला संस्थेने ते उद्दिष्ट कसे समोर ठेवले तर आपणही उद्दिष्ट कसे समोर ठेवले पाहिजे. हे मी सांगत नाही, माझ्या खिशातले शब्द नाही, चरित्रात आलेले ते अक्षर आहेत. परमपूजन सावळाराम बाबांनी ते केलं. स्वय उद्धरणी जन उद्धरी हे ज्ञानाची आघात थोरी. स्वतःचा उद्धार केला पण पारमार्थिक मार्गाने, आध्यात्मिक मार्गाने. जर त्यांना हवं असतं तर त्यावेळेला स्वतःचा बंगला तिथे आनंदी पंढरपूर क्षेत्रामध्ये त्यांना उभारता आला असता. पण त्यांनी ते बंगला न उभारता समाजासाठी धर्मशाळा उभारल्या. करुण चिंतन प्रकाराने अनेक आतोला लोटा झाला नाव जगी. टाळ्या फक्त भगवंताच्या भजनातच, नाहीतर मंडपाचं स्वरूप परत बदली होईल. टाळ्यात माझ्यासाठी अजिबात नको. त्यांच्या कृपेने आम्हाला थोडंफार बोलता येतं, नाहीतर आम्ही 11वीला मराठी चेंज करून हिंदी घेतले माणसं. तुकापणे सत्य कर्म, जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे. सत्य आहे, जे अध्यात्म आणि परमार्थ आपल्या संतांनी सांगितलंय तोच अध्यात्म आणि परमार्थ आपल्याकडनं घडला पाहिजे. जिथे धर्म आहे, नीती आहे, त्याच ठिकाणी आपण गेलो पाहिजे, असलो पाहिजे. आपण गेलो तर आपली पुढची पिढी तिथे जाणार आहे. त्यामुळे हे फार काळजीपूर्वक आपली पुढची पावलं आपण टाकली पाहिजे. जिथे जिथे सत्य तिथे आपण असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर नाही केला तर पुढची गती नाही, ती काय होईल, अधिगती होईल. आणि ते मला अभंगाच्या तुकामणी सत्य
आम्ही पण पोरांचं शिक्षण घेताना तो थोडंफार काय केलं असतं तर आम्हाला काहीतरी बोलता आलं असतं असं भाग्याची प्रारंभाची लक्षण फार खूप उत्तम आमचं भाग्य की आम्हाला इथं आम्हाला वाढलं वा फार भक्त ऐसे जाणा दे देही उदास गेले आशा पाशे निवारणी विषय तो त्यांचा झाला न आवडे जन धन माता पिता निर्वाळे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली भय नरका जाणे थोडीशी गाडी पळवली कारण की वेळेची मर्यादा आहे महाराज किती वेळा संपवतात 2 तास लेट करतात आम्ही जर लेट केलं तर बाकीच्यांना पण मोबाईल मिळते त्यामुळे आपल्याला फार मोठी जबाबदारी असते सगळ्या मर्यादित चाकोरीमध्ये सेवा चिंतन करणं असं जे काही चांगले परत पूजने बाबा सोळाराम बोला वासुदेव बाबांच्या कृपेने प्राप्त आपला पुढे सगळं थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला खरं तर फार भीती वाटते सर्व इथे बाबांच्या काळात सर्व इथे सर्वांचे मोठे श्रवण करणारे आपण श्रवणीय श्रोते आहात त्यामुळे आम्हालाही फार मोठी प्रत्येक शब्द उच्चारताना तेवढं जबाबदारी तुम्हाला इथे उच्चारावा लागतो जे काय चांगलं सर्व त्यांचंच आहे कोण एखादा मुखातून शब्द गेला असेल तर माझ्या वाणीचा दोष बुद्धीचा दोष समजून आपण उदार अंतःकरणाने क्षमा करावी अशी अपेक्षा ठेवतो बरीचशी मंडळी डोंबिवलीच्या भागातूनही आलेले आहेत फक्त आम्ही नाव घेऊ शकत नाही कारण की या आधी परवानगी देत नाही का अनेकांची स्थिती आम्हा ब्रह्महत्या जर आम्ही प्रमाण बोलतोय तर ते आत्मसाती करणं आम्हाला गरजेचं आहे आदरणीय जनार्दन महाराज जे बाबांचे पटे शिष्य जसं गुरूंनी केलं तसं शिष्य ते करत आहेत समाजासाठी तेही झटत आहेत मी त्यांची स्तुती अजिबात करत नाही समाजाची आनंदीची धर्मशाळी पाहिली समाजासाठी ते कार्य करत आहेत म्हणजे जसं गुरूंनी सांगितलं तसं ते करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण सर्व त्यांना सहाय्य करतात आपण सर्वांचे जेवढे धन्यता आभार मानू तेवढे कमी आहेत तसंच त्यांनी आपला जो संकल्प आपण केलेला श्री क्षेत्र आळंदीसाठी अग्नि समाज धर्मशाळा आपण जीर्णोद्धार जे करत आहोत त्या जीर्णोद्धारासाठी त्यांच्याकडून 11,000 रुपये देणगी देण्यात आलेली आहे संपूर्ण विश्वस्तांच्या वतीने समाजाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो
आमच्या विश्वस्त समाजाचे धर्मशाळेचे आदरणीय दीपक शेठ पाटील तेही आज उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. खरं तर ही परवानगी ते देत नाही, पण माझं एक कर्तव्य की आपलं आभार मानणं हे माझं कर्तव्य. मधल्या मध्ये आमचं थोडंसं सँडविच होतं म्हणून असं बरीचशी मंडळी उपस्थित आहेत. सर्व आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बरोबर फक्त 10 मिनिटं आपली अधिक घेतली, 10 मिनिटं अधिक आपण बसून झाल्या. आपल्या सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि जाता जाता आदरणीय जगदीश दादा आपल्या गावाचे सुपुत्र जगदीश दादा मधुकर पाटील त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी. कारण की ही स्थानाची शुभेच्छा ही देणं मला पटत नाही, पण आपला समाजाचा व्यक्ती पुढे जात आहे हे मला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. जर आपण बाहेर ठिकाणी पाहिलं सर्व बाहेरचे पुढे आपल्या आता कॅमेरा चालू आहे आपला माणूस पुढे गेला पाहिजे, आपण त्याला सहाय्य केलं पाहिजे, हे आपली जबाबदारी आहे. आणि त्या माणसाने ही समाजाचं जाण ठेवली पाहिजे ही त्यांची जबाबदारी. असं चांगली सेवा पांडुरंगाची त्यांनी समर्पित करतो. परत त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे काही सामायिक सर्व त्यांचंच आहे. चुकून एखादा मुखातून शब्द गेला परत आपली सेवा मागतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर उपस्थित सर्व जनसमुदायाला सप्रेम जय हरी. आज अखंड हरिनाम सप्ताहाचा 68वा वर्षांतला 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची नियोजित कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या परिचयाची असणार आहे. सद्गुरू सावराम बाबा महाराज यांचे नातू आदरणीय श्री हरिभक्ती पारायण चेतन महाराज म्हात्रे महाराज या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले आणि हे कीर्तन पुष्प सादर केल्याबद्दल प्रथम ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराजांचा अधिकार माईकला ते कसं बोलतात, किती भारी बोलतात हे महत्वाचं नाही, तर ते बोलतात हे महत्वाचं. कारण हा सगळा श्रद्धेचा विषय. कारण ती सावरम बाबांची परंपरा सांभाळत असताना जसं गुरुवारी वासुदेव महाराजांनी ती परंपरा सांभाळली आणि त्यांच्या पाठोपाठ चेतन महाराज ती परंपरा सांभाळली. आणि मी आवर्जून उल्लेख करतो की त्यांचा अधिकार सामान्य त्याचे एकमेव कारण त्यांच्या ज्या सगळ्या सेवा आहेत ते सगळ्या निष्काम सेवा. म्हणजे ते घेतले असेल की देतात ते संपूर्ण आपल्या संप्रदायाकरता सुपूर्द करतात, त्याला स्पर्शही करत नाही. आज जर आपण बघितलं एखादा कीर्तनकाराला म्हटलं की तुझं एक पाकिट दे सप्ताहाला, देईल का बघा? काय काय म्हणतात दे आम्हाला एक पाकिट, लगेच शांत होतात. आपल्याच भागात एकाला म्हणून एखादा बाप वारला आणि एखाद्याने सांगितलं मला तुमचं कीर्तन ठेवायचं वर्ग मित्र मी कीर्तनकार पण काय भेटणार नाही बरं. तो काय बोलला तुला काय दुसरा भेटला नाही, म्हणजे अशी परिस्थिती. पण निष्काम म्हणजे कशाही प्रकारची त्यांना अपेक्षा नाही. जसं म्हटलं नाही अनपेक्ष सुचिर दक्ष आणि देवाला निष्कामता आवडत असते. आणि खऱ्या अर्थाने इथे जे आहे या ज्या त्यांच्या सेवा आहेत हे सगळे त्यांच्या बरोबर येणार. जसं आपण म्हणतो कीर्तन केलं की सेवा सेवा फक्त म्हणायचं असतं औपचारिकता म्हणून सेवा. सेवा ती घडत असते की ज्याच्यातून काही घेतलं जात नाही. जसं म्हटलं मोलाने चाकरी करिता चाकर म्हणती तत्वता, मोल न घेता चाकरी करिता उपकारक म्हणती. म्हणजे आणि पगार ठरवून जो काम करतो तो नोकर आणि पगार न घेता जो काम करतो तो उपकारक. म्हणून उपकारक म्हणते या संपूर्ण समाजावर. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला कीर्तन भेटो अथवा न भेटो, अहो त्यांच्या मागे लोक लागलेले असतात आणि खऱ्या अर्थाने ते रात्रीची पुण्यतिथीची कीर्तन घेत नाही, पण तरी सुद्धा त्यांना एकही दिवस फुरसत नाही.
आणि ती सगळी कीर्तन जर स्वीकारत असतील तर बऱ्याच जणांची दुकानं बंद झाली असते. कारण तो श्रद्धेचा विषय. सावरम बाबांची जशी श्रद्धा नाही का त्या पद्धतीने चेतन महाराजांवर आणि खूप जोमाने कार्य त्यांचं चालू आहे. आपली आदिम समाज धर्मशाळा असेल काम अतिशय चोख पद्धतीने व्यवहार चालू आहे. आणि ही जी सगळी मंडळी त्यांच्या सोबत असतात, निष्ठेने सोबत असतात. पुन्हाच खऱ्या अर्थाने डोंबिवली परिसरातील बरीचशी मंडळी इथे उपस्थित आहेत. तेव्हा त्यांचे आभार मानतो. प्रथमतः महाराजांनी या ठिकाणी ही सेवा केल्याबद्दल प्रथम ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वस्त्र आणि श्रीफळ अर्पण करण्यात येतो. तेव्हा आदरणीय श्री भक्तिप्राण आमचे साईनाथ महाराज ठाणगे यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. आणि खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा भावनेवर चालणारा संप्रदाय आहे, श्रद्धेवर चालणारा संप्रदाय. त्यांनी किती विद्वत्ता सांगितली असेल ते महत्वाचं ठरत नाही. कारण विश्वासावर श्रद्धेवर भावनेवर चालणारा संप्रदाय. आपण कधी कधी पाहत असतो की ज्याचं वेदांत पाठ आहे त्याचं धोतर फाटलेलं असतं आणि ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याचं जॅकेट 4,000चं असतं. म्हणून ते कसं आहे त्याबद्दल नाही का त्यांचा अधिकार. आमदार खासदार सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात, हा त्यांचा अधिकार आहे. तेव्हा असो महाराज या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बरीचशी मंडळी आहेत. दररोज नेहमी घाईने या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो, पण आज थोडंसं 5 मिनिट मी घेतो बरं. या ठिकाणी बसलेले आमचे त्यांच्याबरोबर आलेले सन्माननीय दीपक शेठ असतील आणि आमचे धुळकाटचे बाळाराम महाराज असतील आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची नितांत सेवा चालू आपले पंढरदासजी पाटील असतील, यामणीचे अनंत पाटील असतील, आंबेडकरचे जाधवजी असतील, तर सगळी बसलेली महाराज मंडळी असतील. गुणाजी बाबा आमचे, गोपाळ बाबा आमचे, सरवलीचे बळीराम बाबा असतील. या बाजूला श्री भक्तप्राण आमचे